हा विजया बेटा बोल. आता पृथ्वी भाऊजी बरे होतील असं नाही वाटत हो. का? डॉक्टरांनी सांगितलं होतं ना की त्यांच्या डोक्यावर आघात झालाय म्हणून. त्यामुळे आता त्यांना औषधाची गरज नाहीये, त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. आणि बाबा, त्यांना ना लग्नानंतरचं काही आठवतच नाहीये. म्हणजे त्यांना असं वाटतंय की आपलं लग्न मंजिरीशीच ठरलं होतं म्हणून. हे एवढंच? इथपर्यंतच त्याला कसं काय आठवतंय? ते काहीतरी पार्शल मेमरी लॉस काहीतरी म्हणतात ना, तसे. लग्नात एवढा गोंधळ झाला तो काहीच आठवत नाहीये त्यांना. त्यांना असं वाटतंय की आपलं लग्न मंजिरीशी झालं. चला, म्हणजे आता मंजिरी प्रकरण सुरू होणार? नाही हो, असं काही होणार नाहीये. का बरं असं का नाही होणार? अहो, मंजिरीने यायला नकार दिले. ही झाली त्या प्रकरणाची सुरुवात, चॅप्टर 1. हो ना, आणि कारण काय तेही सांगितलं नाही. हा, म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोनगा. बघा तरी. आता मंजिरी पृथ्वीराजकडे यायला तयार झाली नाही तर पर्याय नाहीये दुसरा. कारण भाऊजींना असं वाटतंय की मंजिरी त्यांची बायको आहे आणि त्यामुळे अंजलीपेक्षा आता मंजिरी जवळची झाली आहे ना. नाही, मी काय बोलतो, मंजिरी जर पृथ्वीराजच्या आयुष्यात यायला तयार झाली नाही तर इनामदारांना मंजिरीची डुप्लिकेट शोधावी लागेल. आणि इनामदारांना जर मंजिरीची डुप्लिकेट गावली नाही तर पृथ्वीराज या आजारातनं बरा व्हायची शक्यता मावळली. आता हा वेडेपणा वाढतच जाईल असं वाटतं. आणि पृथ्वीराजचा हा वेडेपणा इनामदारांना भारी पडणार. काय होणार काही कळत नाहीये बघा आता. अगं, कोण अंदाज बांधणार, कसा अंदाज बांधणार? अंदाज बांधला तरी काय माणसं बांधली जात नाहीत त्यांनी. आता तूच बघ ना, अंजली पृथ्वीराजच्या आयुष्यात आली. आता दोघांचं लग्न ठरलं, अंजली पृथ्वीराजच्या आयुष्यातनं गेली कायमची, मंजिरी पृथ्वीराजच्या आयुष्यात आली. आता त्यांचं लग्न होणार त्या बेतात अंजली पुन्हा उगवली ना, आणि पृथ्वीराजने अंजलीशी लगीन केलं. आणि आता अंजली बरोबर पृथ्वीराजचं लगीन झालंय आणि ह्याला फक्त मंजिरी बरोबर लगीन झाल्याचं आठवतंय. अहो बाबा, पण आता मंजिरीला पृथ्वीच्या आयुष्यात स्थान मिळतंय ना. ते तात्पुरतं. उद्या पृथ्वीराजची तब्येत चांगली झाली की मग मंजिरीचं पृथ्वीराजच्या आयुष्यात स्थान काय? मी काय विचार करतो, पृथ्वीराजचं अंजलीशी लगीन झाल्यापासनं मंजिरी पृथ्वीराजपासनं लांब राहायचा आटोकाट प्रयत्न करतेय. पण आता ह्या केसमध्ये तिला जमणार नाही. तिला काही समजायच्या आतच ती पृथ्वीराजच्या खूप जवळ येणार आहे. नाही बाबा, तुम्ही म्हणताय ना ते मला आता पटत नाहीये. आता मंजिरी स्वतःहून इथे येणारच नाही. आता पृथ्वी भाऊजी तिच्याकडे जाते. नाही, ती तर शक्यता आहेच ना, कारण त्याला तेवढंच आठवतंय. पण काहीतरी अनपेक्षित घडणार आहे नक्की. एक गोष्ट नक्की, इनामदारांच्या घरी नव्या नाटकाची नांदी कुठल्याही क्षणी सुरू होते. आपण फक्त पडदा बाजूला जायची वाट बघायची. हा, ठेवतो. हा, मंजिरी, हा, काय झालं ग? नाही काय नाही, मी असंच. काय झालं बाबा?
असे का बघताय? बेटा गंमत असते नाही का? मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हा ते अगदी छोट्यातली छोटी गोष्ट आई बाबाने येऊन सांगतात. म्हणजे शाळेत कोणाबरोबर भांडण झालं किंवा कोणी त्यांचं कौतुक केलं की लगेच येऊन आई बाबांना सांगतात. पण जशी ती मोठी होतात तसं त्यांचा लपवण्याकडे कल वाढतो. का होतं ग असं? पण ती एक गोष्ट विसरतात. ती जरी मोठी झाली असली ना तरी आईबाबांच्या नजरात तशाच असतात. त्यांना मुलांचा आनंद कळतो, त्यांना मुलांचं दुःख कळतं. सॉरी बाबा, मला खरंच लपवायचं नव्हतं, पण तुम्हाला कसं सांगू कळत नव्हतं. तुला जसं जमेल तसं सांग. भैया साहेबांनी फोन केला होता हॉस्पिटलमधून. पृथ्वी शुद्धीवर आल्यापासून सारखा माझंच नाव घेतोय. त्याला नीट काही आठवत नाहीये. त्याला वाटतंय की त्याचं लग्न माझ्याशी झालंय. आणि अंजली? माहित नाही. मग तू? मला काय करावं कळत नाहीये बाबा. मला काहीच सुचत नाहीये. पण मग तू काय ठरवलंयस बेटा? मी आधी होकार दिलेला, पण नंतर त्यांना नाही सांगितलं. बाबा बाबा सांगा ना, मी बरोबर केलं ना? बोला ना बाबा, माझं काही चुकलं नाहीये ना? मी असे शांत का? नाही, काही नाही, सहज. मंजिरी, मला असं वाटतं की तू जाऊन यायला हवंस. मलाही असंच वाटतंय. पृथ्वीला आता माझी गरज असताना मी पण बाबा, मला भीती वाटते. पृथ्वीची मदत करेपर्यंत ठीक आहे, पण मी जर परत त्याच्यात गुंतले तर मला वेड लागेल. पण तू जर गेली नाहीस तर पृथ्वीला वेड लागेल. आबासाहेब इनामदार काखेत सोनावणे गावाला बोलावणे. काय बघताय? काय म्हणावं तुम्हाला? का आम्ही काय केलं? आजपर्यंत तुम्ही काय केलंय ठाव आहे मला. मिसेस माने, आजवर आम्ही जे काय बोलू नका. तुम्ही विजयाशी काय फोनवर बोलत होता ते समजा ऐकलंय म्या. हे आमचं फोनवरचं बोलणं चोरून ऐकायची आदत लागली तुम्हाला? अहो, इनामदारांच्या घरात काय चाललंय, तुम्ही काय करताय आणि त्यांच्यावर आलेल्या संकटाची खिल्ली उडवताय आणि विजयाला असे काही धडे देऊन ठेवले. अहो, तिला समजावून सांगून पण समजा ना. मिसेस माने, तुम्ही काय बोलताय समजते आम्हाला. समजतंय पण पटत नाही. तसं समजा हवं तर. भाषेशी खेळताय. अहो, भाषा कळली
तरी अर्थ समजावा लागतो. सांगा ना, आजपर्यंत व्यायांसाठी काय केलंय हो तुम्ही? आम्ही आमच्या व्यायांसाठी काय केलं? अहो, आम्ही काय करणार आमच्या व्यायांसाठी? एवढा लोकोत्तर पुरुष आबासाहेब इनामदार, शतकातनं एखाद्याचाच असा जन्म होतोय. आम्ही पामर, आम्ही काय करणार त्यांच्यासाठी? आता आबासाहेब इनामदारासाठी आम्ही काय करू शकत नाही. तर म्हटलं जे काय होतंय चाललंय ते पाहून एन्जॉय करू. आता मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला ना, तरी एन्जॉयमेंट करा तुम्ही. कुठपर्यंत जात आहे? हॉस्पिटलमध्ये जाते. आता हॉस्पिटलमध्ये काय एन्जॉयमेंट मिळते मिसेस मानेना? काही समजना. काय होणार आहे महाराष्ट्राचं? तेच समजना झालंय. मिसेस माने, मंजिरी, बहिणी, मला माहितीये तुम्ही का आलायत, पण प्लीज मला फोर्स करू नका. मी हॉस्पिटलमध्ये नाही येऊ शकत. अगं पण आधी परिस्थिती समजून तरी घे. मला परिस्थितीची कल्पना आहे वहिनी, पण मी काही करू शकत नाही. माझी सुद्धा इच्छा आहे की पृथ्वीने लवकरात लवकर बरं व्हावं, पण काय? पण ह्यावेळी मी स्वतःहून त्याच्यासाठी काही करणार नाहीये. मागच्या वेळचा अनुभव आहे माझ्याकडे. आणि शेवटी शेवटी या सगळ्याचा त्रास मला एकटीलाच होतो. आणि फक्त त्रास होतो म्हणून नाही वहिनी, आता आणखीन काहीही सहन करण्याची ताकद माझ्यात नाही उरलीये. मंजिरी, मला माहित आहे की मागच्या वेळेस तू पृथ्वी भाऊजींसाठी खूप काही केलंस प्रेमानं, पण तुझ्या प्रेमाची कदर नाही केली गेली. आणि आताही जरी तू त्यांच्यासाठी काही केलंस ना, तरीही मला नाही वाटत त्याची कदर केली जाईल असं. पण पण तरी मला ठाऊक आहे पृथ्वी भाऊजींवर तुझं अजूनही प्रेम आहे, आणि त्या प्रेमासाठी तरी तू प्लीज वहिनी, तो विषय नको. मला खरंच तुमच्या बरोबर येणं नाही जमणार. अंजली तिथे असताना मी येणं चुकीचं आहे. हा ग, काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे तर आता सिद्ध झालंच आहे ना. तुझ्याशी लग्न झालं असतं तर असं काही घडलंच नसतं. हे आपण नाही ठरवू शकत. आज जर माझं आणि पृथ्वीचं लग्न झालं असतं आणि त्याला फक्त अंजलीच आठवली असती तर, हे आपण नाही ठरवू शकत. कारण आपलं नशीब आपण स्वतः नाही लिहू शकत. तू फक्त माझ्या बरोबर चल. आता तू नको ठरवत राहूस की तुझ्या नशिबात पृथ्वी भाऊजी आहेत का नाही. नाही बहिणी, मला मला खूप भीती वाटते. मागच्या वेळी पृथ्वीला काही कळत नव्हतं म्हणून ठीक होतं, पण यावेळी त्याचा गैरसमज झालाय. मला जे वाटतंय ते चुकीचं आहे. अशा वेळी काहीतरी वेगळीच परिस्थिती उभी राहिली तर
अगं आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर, असं काही होणार नाही. नाही वहिनी, जर जर उद्या नको ती परिस्थिती माझ्यासमोर उभी राहिली तर नाही, मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. प्लीज, मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर. हे बघ, मला असं वाटतं की तरी सुद्धा एकदा विचार करून बघ. प्रयत्न कर ना स्वतःच्या मनाला समजवायचा. किती वेळा प्रयत्न करू वहिनी? ह्यावेळी पृथ्वी सोबत त्याची बायको, त्याची अंजली आहे. ती करेल त्याची देखभाल. आय एम सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. सॉरी.